हुड़केश्वर पुलिस थाना क्षेत्र में 8 वर्षीय मासूम बच्ची पर हुए अमानवीय लैंगिक अत्याचार के विरोध में तीव्र आक्रोश देखने को मिल रहा है। इस गंभीर मामले को संज्ञान में लेते हुए राष्ट्रीय अनुसूचित जाति जमाती विकास परिषद नई दिल्ली की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघमित्रा ढोटे ने अपने सहयोगी शिष्टमंडल के साथ हुड़केश्वर पुलिस थाने पहुंचकर अधिकारियों को ज्ञापन सौंपा है। उन्होंने प्रशासन से पीड़िता को तत्काल न्याय दिलाने और आरोपी के खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट के माध्यम से सबसे कठोर सजा सुनिश्चित करने की पुरजोर मांग की है, ताकि समाज में अपराधियों के बीच कड़ा संदेश जाए और मासूमों की सुरक्षा सुनिश्चित हो सके। मी संघमित्रा ढोके, अनुसूचित जाती जमाती विकास परिषद नवी दिल्ली याची महाराष्ट्र महिला अध्यक्ष। आज इथे आम्ही पोलीस स्टेशन हुड़केश्वरला भेट दिली। इथल्या PI माननीय मिर्झापुरे मॅडम यांच्याशी आम्ही काल जो प्रकार झाला हुड़केश्वर येथे 8 वर्षीय मुलीवर जो दुर्व्यवहार झाला त्या अनुषंगाने आम्ही मॅडमशी चर्चा केली। मॅडमनी खूप सक्षमपणे जो दोषी आहे त्या नराधमाला त्यांनी काल पकडलं, त्याला गिरफ्तार केलं आणि त्याला सक्त अशी म्हणजे जी जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याबाबत सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। मॅडमचे आम्ही खूप धन्यवाद मागतो। त्याच पद्धतीनं कळमेश्वर येथील केळवण या गावी सुद्धा अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे। या समाजामध्ये अशी खूप गंभीर परिस्थिती आहे की मुली आणि महिला सुरक्षित नाही। खूप कायद्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रशासन आणि शासनाकडे सुद्धा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। नागपूर या शहरामधील मुख्यमंत्री हे नागपूरचेच आहे, त्यांच्याचकडे गृह विभाग आहे। असे असताना सुद्धा नागपूरमध्ये दररोज अशा का घटना घडतात हा सुद्धा खूप मोठा गंभीर प्रश्न या समाजाला नव्हे तर महाराष्ट्राला या देशाला पडलेला आहे। तर या निमित्तानं आम्ही काही मागण्या आहेत आमच्या की अशा ज्या केसेस असतात या केसेससाठी एक विशिष्ट असं जे पोक्सो कायदा अंतर्गत अशी विशिष्ट समिती गठीत करण्यात यावी। त्यांनी अशा ज्या केसेस असतात त्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टवर निकाली काढण्यात यावे आणि जो कोणी याच्यामध्ये असे दुर्व्यवहार करणाऱ्या छोट्या मुलीला, बालिकेवर, महिलावर जो दुर्व्यवहार करते त्याच्यावर अशा कठीणात कठीण अशा त्यांना सजा व्हाव्या, शिक्षा व्हाव्या आणि ज्या कुटुंबावर ही वेळ येते त्या कुटुंबाला सुरक्षितता प्रदान करण्यात यावी, संरक्षण प्रदान करण्यात यावं आणि समाजामध्ये अशा पद्धतीचं एक नैतिक वातावरण निर्माण करण्यात यावं। हा जो नराधम आहे तो एका कराटे क्लासचा होता। तर अशा पद्धतीने ज्या काही प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहे, मग ती कराटेची संस्था असो की अजून कोचिंग सेंटर असो, अशा प्रशिक्षकांचं पोलीस व्हेरिफिकेशन व्हावे आधी आणि त्यानंतरच आपल्या पालकांनी आपल्या पाल्याला तिथे पाठवावे। पालकांना सुद्धा माझी एक नम्र विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करावा, मैत्रीने बोलावं, त्यांना सांगावं की बेटा अशा पद्धतीचं आपलं संरक्षण कसं करावं, गुड टच बॅड टच काय आहे हे त्यांनी घरामधून सांगावं, शाळेमध्ये त्यांना सांगितले जाते। अशा पद्धतीने जर सांगितलं तर आपण अशा या विकृत मानसिकतेचे जे लोक आहे त्यांच्यापासून आपल्या मुलांचं आपण संरक्षण करू शकू। अशा पद्धतीच्या जर काही घटना समोर आल्या तर पालकांनी, काही संस्थेनी, काही लोकांनी, समाजांनी आमच्याकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य शाखा यांच्याकडे त्यांनी आपल्या तक्रारी, आपले म्हणणे, आपले गाराणे आम्हाला आपलं समजून सांगावे। आम्ही त्यावर निश्चितच कारवाई करण्यासाठी सरकारकडे दबाव आणू आणि आपलं जे नाव आहे हे आम्ही गोपनीय ठेवू, कुठेही उघड करणार नाही। आपण आम्हाला अत्यंत म्हणजे विश्वासाने आमच्याकडे अशी प्रकरणं आपण सांगावीत, आमच्याशी संवाद साधावा। त्यासाठी आम्ही सरकारकडे नक्कीच दबाव आणू आणि आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय भारत, जय संविधान। काल दिनांक 14/8/26 रोजी 112 ला एक कॉल आलेला होता एक 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य झाल्याबद्दल। तेव्हा मी स्वतः घटनास्थळी पोहोचले। तेव्हा तिथे जाऊन कळलं की जी पीडित मुलगी आहे, जी 8 वर्षाची होती, ती कराटे क्लासला घटनास्थळी जात होती आणि कराटे क्लासचे जे कोच होते त्यांचं नाव आहे सागर प्रभाकर दुधे, वय 32 वर्ष, राहणार रमना मारुती नगर, नंदनवन। यांनी क्लास संपल्यानंतर मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यासोबत लैंगिक गैरकृत्य केलेले आहे आणि तिला घाबरवलेलं आहे आणि ही गोष्ट कोणाला न सांगण्यासाठी तिला दबाव आणलेला होता। तेव्हा ती घाबरून घरी गेल्यानंतर रडत तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं की तिच्यासोबत असं त्या
कोचने केलेलं आहे. त्यानंतर त्वरित त्याच्या आईवडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. मी स्वतः तिथे गेली आणि आरोपीचं लोकेशन काढून आरोपीला ताब्यात आम्ही घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी आणखी इतर कुणासोबत असे गैरकृत्य केले आहे किंवा काय याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तपासात ते निष्पन्न होईल पुढे. आणि मी सर्वांना ही विनंती करेन की सर्व पोलीस स्टेशन सर्व पॅरेंट्सनी त्यांच्या मुलांना गुड टच बॅड टचबद्दल कळवलं पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे आणि असं कुठलीही माहिती मिळाल्यास कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आपण सर्व मिळून अशा प्रकारचा क्राईम संपवण्यासाठी प्रयत्न करूया, याबद्दलचे मी आवाहन करते आहे.